इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेतील दोन देशांमधील तणावात अमेरिकेने उडी घेतली आहे. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा भारतावरही खोलवर परिणाम होत आहे. या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, ज्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि रुपयावर होत आहे. विशेष म्हणजे इराणमध्ये रुपया मजबूत होतो तर इस्रायलमध्ये कमकुवत होतो. भारत मध्य पूर्वेकडून भरपूर तेल खरेदी करतो, त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतात आणि भारताच्या अर्थव्यवस्था आणि चलनावर विपरीत परिणाम होतो. तुम्हाला माहीत आहे का, इराण आणि इस्रायलच्या चलनाचा काय म्हणतात? दोन्ही देशाच्या चलनाच्या तुलनेत भारतीय रुपया किती मजबूत किंवा कमजोर आहे? तसेच इराण आणि इस्रायलमध्ये भारताचे 100 रुपये किती होतात? इराणचे चलन इराणी रियाल भारताच्या तुलनेत खूपच वाईट स्थितीत आहे. सध्या भारताचा 1 रुपया इराणच्या 488.10 रियालच्या बरोबरीचा आहे. म्हणजेच तुम्ही अंदाज लावू शकता की इराणी रियालच्या तुलनेत भारताच्या रुपयाची स्थिती काय आहे. त्याचवेळी दुसरीकडे इस्रायलचे चलन न्यू शेकेल भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप मजबूत आहे. एक इस्रायली न्यू शेकेल खरेदी करण्यासाठी भारताला 24 रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. म्हणजे 1 न्यू शेकेल खरेदी करण्यासाठी 24.61 रुपये खर्च करावे लागतील. अशा स्थितीत अमेरिकेच्या जवळ असलेले इस्रायलचे चलन भारतापेक्षा खूपच मजबूत आहे. अशा परिस्थितीत एकदा भारतीय इस्रायलला गेला तर तिथे त्याला भारतीय रुपये इस्रायली चलनात बदल करून घ्यावे लागतील. तुम्ही 100 रुपयाचे इस्रायली चलनात रूपांतर केले तर त्याला 4.4 नवीन शेकेल मिळतील. म्हणजेच 1000 रुपयाचे रूपांतर केल्यानंतर एका भारतीयाला फक्त 40.63 इस्रायली न्यू शेकेल मिळतील. दुसरीकडे तुम्ही इराणला गेलात तर परिस्थिती पूर्णपणे उलट असेल. इराणच्या तुलनेत रुपयाची स्थिती खूप मजबूत आहे. अशा परिस्थितीत एखादा भारतीय इराणला गेला तर त्याला 100 रुपयाच्या बदल्यात 48,810.46 इराणी रियाल मिळतील आणि 1000 रुपये रूपांतरित केल्यानंतर 4,88,104.59 इराणी रियाल मिळतील.